वणीकर्स, काही दिवसांपूर्वी वणीचे आजी आणि माजी आमदार समोरासमोर आले होते। विषय होता नमो उद्यानाचा। दोघांचाही दावा होता की त्यांच्या पाठपुराव्यामुळे नमो उद्यान वणीमध्ये कार्यरत होत आहे, त्याचं बांधकाम सुरू होणार आहे। तर तो विषय मिटला, एकमेकांचे बोर्ड समोरासमोर आले, उद्घाटनाचे बोर्ड लागले। परंतु राजकीय श्रेय घेण्यासाठी वणीमध्ये अशा पुष्कळ समस्या आहेत। तर त्यातील एक मुख्य समस्या म्हणजे हे निर्गुणा नदीचं पात्र जे पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे। या नदीची साफसफाई केली, खोलीकरण केलं तर या नदीला पुनर्जीवन मिळू शकतं। काही वर्षांपूर्वी सामाजिक सहकार्यातून या नदीचं खोलीकरण केलं गेलं होतं व त्यानंतर ही नदी पूर्णपणे भरून दिसत होती उन्हाळ्यात सुद्धा। परंतु छोरिया लेआउटच्या सुरक्षा भिंतीचं काम सुरू असल्यामुळे या नदीचं पूर्ण पाणी सोडण्यात आलं व आता नदीची अवस्था एकदम बदल झालेली आहे। तर मित्रांनो, अनायास ही संधी चालून आलेली आहे, कारण नदी पूर्ण कोरडी आहे। जर या नदीचं खोलीकरण केलं गेलं आणि या नदीचा प्रवाह नियमित केला गेला तर या नदीला पुनर्जीवन मिळू शकतं। सध्याची परिस्थिती वाईट असली तरी ही खोलीकरण करण्यासाठी अनुकूल आहे। जर तुम्हाला राजकीय श्रेय पाहिजे तर निर्गुणा नदीचं तुम्ही पुनर्जीवन करा, खोलीकरण करा, राजकीय श्रेय तुम्हाला आपोआपच मिळेल। ही जबाबदारी सगळ्या वणीकरांची आहे, परंतु राजकीय नेत्याच्या प्रभावातून त्यांच्या सूचनेनुसार हे कार्य लवकरात लवकर होऊ शकते। WCL कडून पोकलेन मशीन येऊ शकतात, JCB येऊ शकते। काही वर्षापूर्वी वणीकरांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे। तर ही संधी पुन्हा चालून आलेली आहे। काही दिवसातच पावसाळा सुरू होणार आहे व त्यानंतर नदीमध्ये पाणी भरणार व ही संधी मग पुन्हा मिळणार नाही। तर ही संधी अनायास चालून आलेली आहे। तर या संधीचं सोनं करावं, राजकीय श्रेय तुम्ही घ्या, तुम्हाला जितकं राजकीय श्रेय पाहिजे तितकं तुम्ही श्रेय घ्या। आम्ही ती बातमी प्रकाशित करू की तुमच्या पुढाकारामुळे हे कार्य झालेलं आहे। तर ही संधी आहे आजी आणि माजी आमदारांसाठी की तुम्ही या नदीसाठी पुढाकार घ्या व सोबतच ही जी तुम्ही पूर्ण चित्र पाहता इथं, हे जे तुम्ही सिमेंटच्या बोऱ्या पाहतात आणि हा सगळा जो परिसर घाणीने व्यापलेला आहे, या सिमेंटच्या बोऱ्याने व्यापलेला आहे, हे जेव्हा या बंधाऱ्याचं काम उंच केलं गेलं होतं तेव्हाची ही स्थिती आहे आणि आता ही सुद्धा साफ करता येऊ शकते। मागील ठेकेदाराने हे काम अपुरं ठेवलं होतं, पाणी भरल्यानंतर कोणाचं याकडे लक्ष गेले नाही, परंतु आता निर्गुणा नदी पूर्णपणे सुकलेली आहे। तर ही स्वच्छता आता होऊ शकते। 15 दिवसावर मान्सून आलेला आहे, त्यापूर्वी हे काम झालं तर वणीकरांना मोठा दिलासा मिळेल। माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार आणि आजी आमदार संजय देरकर यांना विनंती आहे की या कार्यासाठी तुम्ही लवकरात लवकर पुढाकार घ्या, वणीकरांना एक चांगली भेट द्या। आणि मित्रांनो, या भागात तुम्हाला निर्गुणा नदीमध्ये जे पाणी दिसत आहे ते नैसर्गिक पाणी नाही, ते वणीतील सांडपाणी आहे। वणीतील नालीतून येणारं पाणी निर्गुणा नदीमध्ये जात आहे आणि या जागीच आपण दुर्गादेवीचं विसर्जन करतो, गणपतीचं विसर्जन करतो आणि धार्मिक कार्य करतो। तर निर्गुणा नदीमध्ये सांडपाणी रोखण्याची कुठलीही व्यवस्था आपल्याकडे नाही। नगरपालिका असो किंवा राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, नदी स्वच्छतेकडे कुणाचंही लक्ष नाही। जर हे सांडपाणी इथं येण्यापासून रोखलं गेलं तर निर्गुणा नदी स्वच्छ होईल, सुंदर होईल व 12 महिने प्रवाहित राहील व यामध्ये कुठलीही दुर्गंध साचणार नाही। हा भाग असो की तो भाग असो, सगळीकडे निर्गुणा नदीमध्ये सांडपाणी एकसारखं येत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, संबंधित नेत्यांपर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना हे सुचेल की सध्या निर्गुणा नदीची आपण सफाई करू शकतो, स्वच्छता करू शकतो आणि निर्गुणा नदीला आपण पुनर्जीवित करू शकतो।